दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 51 पासूनच्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृतींचं श्रवण आपण करणार आहोत. उचितानुचित स्थाने निर्वचू. उचित आणि अनुचित स्थानांचा निर्वच म्हणजे त्याविषयी विश्लेषण आचार्य भट्टोबास करतात. उचित म्हणजे योग्य असलेलं आणि अनुचित म्हणजे अयोग्य असलेलं. उचित म्हणजे ज्या ठिकाणी साधक जाऊ शकतो असं ठिकाण, आणि अनुचित म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जाण्याला आमच्या स्वामींनी सांगितलेलं नाही आहे, ज्यामध्ये एखादं ठिकाण विकल्पजनित असेल, देवताजनित त्या ठिकाणी असेल, हिंसाजनित असेल, किंवा त्या ठिकाणी रजतमाचा प्रभाव अधिक असेल अशा ठिकाणी, किंवा त्या ठिकाणी अन्यवार्ता अधिक प्रमाणामध्ये असेल, म्हणजे एकंदरीत धर्मकार्याला अडथळा असलेले जे काही ठिकाणं आहेत तिथे साधकाने जायचं नाही आहे. एखाद्यास ते ठिकाण नपाळत्याचं नसेल देखील, हिंसा नसेल देखील, परंतु तिथे अन्यवार्ता बहुत करणारे बहुत आहेत, किंवा तिथे मनोरंजनात्मक ठिकाण आहे राजस, मग त्या ठिकाणी सुद्धा ईश्वर साधकाने जायचं नाही आहे, की जेणेकरून धर्म त्या ठिकाणी घडणार नाही. आणि सोबतच जिथेही जायचं आहे, जसं एखादा प्रकृतीला जपणारा, आहारशास्त्र पाळणारा व्यक्ती आहे, तो काय खावं काय खाऊ नये ह्याचं सगळं त्याचं मूल्यमापन असतं. तसं ईश्वर साधकाला कुठे जायचं असेल तर तो त्या जागेचं मानसिक चिंतन त्याचं चालतं, की ती जागा कशी आहे, काय आहे, गेलं पाहिजे का, तिथे गेल्याने धर्माचरण होणार आहे का, किंवा तिथे धार्मिक लोक आहेत का, इत्यादी सर्व गोष्टी तो स्वतः चिंतन करतो, कारण की त्याच्याकडे ते ज्ञान आहे. जसं आम्हाला विचारतात, मग बाबा आम्ही तिकडे गेलं पाहिजे का, मग जावं का की नाही जावं का, म्हणजे विचारावं लागतं. परंतु चर्यावंत जो साधक आहे त्याला काही निर्णय वेळेवर घ्यावे लागतात, आणि त्या ठिकाणी मग जायचं की नाही जायचं, त्या गावाला थांबायचं की नाही थांबायचं, असं उचित अनुचित ठिकाणं या ठिकाणी सांगितलेले आहे. एकू दिसू भटोबासी म्हणितले, लज्जाहरण वस्त्र नाही, क्षुधाहरण अन्न नाही, तया गावा ते सिडी बोली जे. आमच्या स्वामींनी सांगितलं गडे सिडी असावे. तर त्याची व्याख्या थोडंसं अजून विश्लेषणात्मक आचार्य भट्टोबा सांगतात, की लज्जाहरण वस्त्र नाही आणि क्षुधाहरण अन्न नाही, म्हणजे परिपूर्णता नाही आहे, योग्य व्यवस्थित कपडे नाहीत, किंवा जे पोटभर अन्न, मुबलक अन्न असावं है ना. काही भागामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये एवढं अन्न मिळतं की ते फेकण्यामध्ये येतं, परंतु काही भागामध्ये किंवा काही घरांमध्ये मोजकं अन्न येत असतं, मोजकंच बनवल्या जात असतं आणि मोजकंच आणल्या जात असतं. अशी काही परिस्थिती असते की आत्ता जेवढं बनवायचं आहे तेवढंच तेल आणि तेवढंच धान्य असं विकत आणलं जातं, तेवढेच तांदूळ विकत आणल्या जातात, तेवढंच बनलं की संपलं, परत संध्याकाळसाठी परत तेवढं आणा. अशी घरं आता क्वचित बघायला मिळतील, पण असं सुद्धा आहे. तर असा काही प्रदेशच आहे, पूर्ण एक घराची गोष्ट नाही आहे, पूर्ण विभागच तसा आहे की लज्जाहरण वस्त्र नाही आणि क्षुधाहरण अन्न नाही, म्हणजे पोटभर अन्न नाही. तया गावा ते सिडी म्हणी जे. त्या गावाला सिडी असं म्हटलेलं आहे. ये दोन्ही असती तया ते गडी म्हणी जे. आणि हे दोन्ही पण आहेत, म्हणजे वस्त्र पण त्या ठिकाणी मुबलक आहे आणि अन्न देखील आहे, त्याला गडी असं म्हणावं. चालती घरे चालती उखडे तया, चालती या चुली तया ते पाळी बोली जे. दुसरं वचन स्वामींचं येतं, हळिया पाळिया असावे. तर हळिया पाळिया म्हणजे काय बरं,
ना चालती घरे. चालती घरे म्हणजे ज्या घराला चाकं वगैरे आहेत ते. चालती घरे म्हणजे एका ठिकाणी न वास करणारे. आज इथे आहे, 2 दिवसांनी पुढे, 3 दिवसांनी पुढे, असं त्यांचं जे घर आहे, म्हणजे हातावर पोट आहे. जसं त्या सूर्याच्या दृष्टांतात सांगितलं ना, गावा आहे आणि तो कामिठा घाली. म्हणजे 8 दिवस त्याचा मुक्काम त्या गावात आहे. मग तिथलं आटपलं की पुढच्या गावात, तिथलं आटपलं की पुढच्या गावात. म्हणजे एक प्रकारचं गावोनी गावात त्याचं जाणं आहे. तशा प्रकारे काही परिवार असा असतो की काही कामानिमित्ताने ते एका ठिकाणी वास करतात. 4-8 दिवस ते काम झाले की पुढच्या गावाला ते जातात. असं चालती घरे. आणि चालत्या घराची चुली कशा असतील? चालत्याच असतील. त्यांच्यासोबतच चालती उखळे, म्हणजे त्यांच्यासोबत काही दैनिक उपयोगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्यासोबतच पुढे पुढे जाणार. आणि अशा प्रकारचं आहे त्याला पाळी बोलीजे. आणि जेवावया तळी नाही, वाढावया पळी नाही, तया ते हाळी बोलीजे. आणि एखादं ठिकाण असं आहे की जेवावया तळी नाही, म्हणजे धड ताटही नाही, आणि वाढावया पळी नाही, म्हणजे भांडे पाहिजे तसे उपलब्ध नाहीत. तया ते हाळी बोलीजे. तैसेची विकार विकल्प संपूर्ण तया गावा ते पूर बोलीजे. आणि ज्या ठिकाणी विकार आणि विकल्प अधिक प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणाला पूर असं बोलायचं. आणि विकार मिश्रित विकल्प, विकार आणि विकल्प असं दोन्ही मिश्रित आहेत त्याला पाटण बोलीजे. 7 हाटवटी नाही, आते गव्हाण बोलीजे. 7 हाटवटी म्हणजे आठवडी बाजार काही भागांमध्ये भरतो, कुठल्या कुठल्या गावांमध्ये, तर त्याला गव्हाण बोलीजे. आणि हे असे म्हणजे 7 हाटवटी नाही, ज्या गावात आठवड्याचा बाजार किंवा आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला आजचा बाजार गावातल्या ह्या भागात, उद्याचा गावातल्या त्या भागात, असं सुद्धा असतं. किंवा आठवड्यातनं एकदा एखाद्या गावामध्ये बाजार भरतो, म्हणजे छोट्या मोठ्या गावात भरत नाही. मोठं गाव असेल तर तिथे ती हाटवटी असते, त्याला गव्हाण बोलीजे. आणि हे असे तो गाव बोलीजे, म्हणजे हे नाही, 7 हाटवटी नाही ते गव्हाण, आणि ते असेल तर त्याला गाव बोलायचं. गाव आणि गव्हाण अर्थ एक प्रकारे सारखाच आहे, पण त्यातल्या त्यात तो फरक जो आहे तो फरक केलेला आहे. अशा पद्धतीने साधकाने कुठे असलं पाहिजे? गडेसिडी असावे, हडियापाळी असावे, असं जे काही स्वामींनी सांगितलेलं आहे ते सर्वसाधारण ते अशी ठिकाणं आहेत. आणि शक्यतो ज्या ठिकाणी विकार विकल्प वगैरे अधिक प्रमाणामध्ये आहेत त्या ठिकाणचं म्हणजे वास्तव्य जे आहे ते कमी प्रमाणामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी ईश्वराचरण स्मरण असेल किंवा इतर जे काही विधी असतील, भिक्षाविधी वगैरे इत्यादी करण्याला साधकाला सोपं जाईल. पुढची स्मृती येते 52 क्रमांकाची. महात्मा स्तवन श्रवणे आयुष्यांत अप्राप्यानुवादू. महात्मा स्तवन श्रवणे म्हणजे कुठल्या तरी महात्म्यांचं स्तवन सुरू आहे. स्तवन म्हणजे त्याची गुणवाखाणन काही लोक करत आहेत, आणि ते श्रवणे म्हणजे ते भटोबासांनी ऐकलं. आयुष्यांतु अप्राप्यानुवादू, आणि ते सांगतात आयुष्याचा अंत झाल्याशिवाय काही प्राप्त होणार नाही. म्हणजे आयुष्याचा अंत कसा? निर्दोषपणे जर का झाला तरच काहीतरी आपल्याला प्राप्त होईल. नाही झाला निर्दोषपणे तर मग जे प्राप्त व्हायचं ते नाही होणार. बाकीचं नरक वगैरे याची प्राप्ती होईल. परंतु ज्याने साधकाची जी काही स्तुती केल्या जाते ती कोण्या अर्थे केल्या जाते की त्यांना ईश्वर होईल बरं का, असं आपण बोलतो. अशी व्यक्ती कोणी सरली तर आपण म्हणतो ते देव दर्शनाला गेलेले आहेत असंही बोलतो. परंतु ते कधी? जेव्हा ते निर्दोषपणे सरलेले आहेत किंवा गुणयुक्त सरलेले आहेत तर ते ईश्वर दर्शनाला गेले. एखादे अधिकरण असतील त्यांना पण आपण काय म्हणतो? कैवल्यदानी सरल्यानंतर. आणि एखादे वासनिक सरले तर त्यांना पण आपण काय म्हणतो? कैवल्यदानी.
आणि एखादी उपदेशी ठरले, नुसतेच नामधारक आहेत, तरी पण त्यांना काय आपण म्हणतो, कैवल्यदानी. म्हणजे कैवल्याला गेले का ते? कोणी कैवल्याला गेले नाही. अधिकरणांची निश्चिती आहे कैवल्य जाण्याची, पण सगळ्यांची, बाकीच्यांची नाही, अनुसरणेने वांचून नाही. परंतु कुठेतरी ते नामधारक जर का नामस्मरण करत आहेत, वासनिक देखील अनुसरणाची वासना आहे वगैरे, तशी तळमळ आहे, तर कदाचित काय होऊ शकतं, परमेश्वर त्यांना पुढे तसा योग आणून देऊ शकतात, क्रियापूर्णत्वाचा देह देऊ शकतात. म्हणून त्यांना आपण कैवल्यदानी असं म्हणत असतो. आणि हे सर्व काही एखाद्याची स्तुती जिवंत असेपर्यंत करू नये. का करू नये ते आपण बघूया. एकू दिसू एका महात्म्याचा आचारू, देखोनी समस्त वानू निघाले. एकू दिसू एका महात्म्याचा आचार देखोनी, म्हणजे एकच दिवस त्याचा आचार बघितला म्हणून नाही, त्याचा आचार ते नेहमी बघतायत. आणि एक दिवशी सगळ्यांची एक चर्चा बैठक झाली आणि त्याच्यामध्ये विषय निघता यांच्या बाबतीमध्ये पण विषय निघाला. आणि निघाल्यानंतर सगळ्यांनी त्यांची स्तुती केली की म्हणजे ह्यांचं आचरण खूप चांगलं आहे, स्मरण चांगलं आहे आणि चर्या देखील चांगली आहे. अशा प्रकारे समस्त वानू निघाले. समस्त म्हणजे भरपूर लोकांनी त्यांच्याबद्दल चांगलं मत व्यक्त केलं. तव भटोबासी म्हटले, हांगा वाणिता काही गडदे पडिला. म्हणजे हे कधी बोललं जातं? एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं कधी बोलतात? जिवंतपणी कोणी बोलतं का चांगलं? जिवंतपणी कोणी बोलत नाही. त्यामध्ये तो व्यक्ती सरल्यानंतर त्याची शोकसभा असते ना, शोकसभेमध्ये त्या व्यक्तीबद्दल कोणीच वाईट बोलत नाही आणि जिवंत असताना कोणी चांगलं म्हणत नाही. पण जर का तो माणूस मेला, म्हणजे सगळे जो तो मरण्याचीच वाट बघत असतात की हा कधी मरतो आणि कधी आपण त्याची स्तुती करतो. आणि तो जिवंत असेपर्यंत आपण नावं ठेवायला कमी करत नाही. बरं, कोणाला नावं ठेवतो आपण? एखादा तामस व्यक्ती असेल तर त्याला पण नावं ठेवतो आपण की ती तामसपणा एवढा चांगला नाही. आता तो व्यक्ती सात्विक आहे बरं का, आता काही दोष आहे का त्याच्यात? आपण म्हणतो एवढा सात्विकपणा चांगला नाही, एवढा साधं राहू नये माणसाने, म्हणजे तरी सुद्धा त्याला नावं ठेवतो आपण. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला खूप असं कडू मिळालं तरी आपण त्या पदार्थाला नावं ठेवतो. आणि खूप जर का साखर टाकली असेल, खूपच गोड असेल, तर त्यालाही नावं ठेवतो आपण. दोन्ही टोकांना नावं ठेवतो. आपल्याला स्वामींनी जे काही सांगितलं, जीव म्हणजे दोषाचा आळ आहे, तर तो दोष आपण कुठेही व्यक्त करू शकतो बरं का, कुठे पण. आपल्याला असं नाही की वाईटालाच नावं ठेवू आपण चांगल्या व्यक्तीला, चांगल्या वस्तूला, चांगल्या पदार्थाला, कशालाही नावं आपण ठेवू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपला तो दोष दर्शक जो स्वभाव, जीव कसा आहे, दोषदर्शी आहे, तर त्या दोषदर्शिया आपलं कुठेही व्यक्त होत असतं. आणि फक्त जेव्हा तो व्यक्ती सरेल त्याच वेळेला, किंवा ती वस्तू उपलब्ध नसेल, तो पदार्थ उपलब्ध नसेल, मग मात्र आपण त्याचे गुणवाखाणन असं करत असतो. आणि मग इथे आचार्य भट्टोबास म्हणतात, वाणिता काही गडदे पडिला, म्हणजे तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ते सरले का? त्यांचा देह निक्षेपला गेला का मातीमध्ये वगैरे? म्हणजे तुम्ही त्यांची एवढी स्तुती करताय, ते अजूनही जिवंत आहेत. यावरी भटोबासी छर्दोबासांची गोष्टी सांगितली. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चर्येविषयी, स्मरणाविषयी, चांगल्या क्रियेविषयी स्तुती करणं वाईट नाही, परंतु आपली क्रिया एवढी निर्दोष असली पाहिजे. मग ती अन्नदानाची क्रिया असो, तुमची वस्त्रदानाची क्रिया असो, धातुदानाची क्रिया असो, तुमची त्यांची काही अंगलक सेवा असो, काही का असे ना, जे जे ईश्वर सेवेमध्ये जेवढं काही येतं ते निर्दोष असलं पाहिजे. स्वामींनी भिक्षा मागायला सांगितली तर भिक्षा मागणं, तर ती स्वामींच्या वचनाचं पालनच आहे, पण ती देखील निर्दोष असली पाहिजे. स्मरण सांगितलंय, स्मरण करण्यामध्ये कुठला दोष आहे? पण तो स्मरणाचा विधी देखील आपल्याकडनं निर्दोषपणे झाला पाहिजे. आपल्यामध्ये तर दोष संचरला नाहीच पाहिजे, पण आपल्या त्या विधीमुळे दुसऱ्यांमध्ये कोणामध्ये दोष संचरता कामा
नाही, तुम्ही एखाद्याला अधिकच गोड खाऊ घातलं, अख्ख्या पंक्तीला तुम्ही जबरदस्ती वाढलं, चांगला पदार्थ वाढला, उत्तम. परंतु कदाचित त्या पदार्थामुळे त्याच्यामध्ये दोष निर्मिती होऊ शकते. तसं आपल्याला एखाद्याची स्तुती करायचीच आहे. नाही असं नाही, परंतु एवढी पण स्तुती नाही करायची की त्या स्तुतीमुळे जो आचरणवंत व्यक्ती त्याला अहंकार निर्माण व्हावा. मुळामध्ये म्हणजे जो जरटचर्यावंत आहे, त्याच्यामध्ये निपुण झालेला आहे, त्याला अहंकार येणार नाही. परंतु काय सांगता येतं, एखाद्या वेळेला आपल्या स्मरणाविषयी जर का कोणी बोलत असेल, आपण डोळे बंद करून मंदिरात स्मरण करतो आणि जर म्हटलं की हे जे आहेत ना, हे कधी मंदिरात आले की असं डोळे बंद करून 1-1 तास स्मरण करतात वगैरे, असं स्मरण कोणीच करत नाही. आपल्याला थोडासा अहंकार त्याच्यामध्ये येऊन जातो बरं का. आणि मग जर का कोणी आपल्या स्मरणाबद्दल नाही बोललं तर आपल्याला ते एक अपेक्षा राहते की मागे चर्चा होत होती माझ्या स्मरणाची, आता होत नाही. म्हणजे कुठेतरी अहंकार आणि अहंकारामुळे ते स्मरण साधना जी आहे, कुठली पण साधना आहे ती कमी होते. आपली स्तुती आपणच ऐकली तर आपला विधी वाढला पाहिजे, तो कमी नाही झाला पाहिजे. कमी का होतो? म्हणजे क्रियेचा कालावधी वाढतो, पण क्रियेची गुणवत्ता मात्र कमी होते. कारण की स्तुती ऐकल्यानंतर कुणालाही अहंकार मनामध्ये तयार होतो, थोडा का होईना. आणि जर का आपण त्या क्रियेमध्ये खरोखर जलटत्व असेल, तर आपली स्तुती ऐकून आपण उलट जळलो पाहिजे. आपली कोणी स्तुती जरी केली, की यांचं किती स्मरण चांगलं आहे, परंतु आपल्याला हे झालं पाहिजे की पण साधाईसांसारखं स्मरण माझं नाही आहे, भटोबासांसारखं स्मरण माझं नाही. म्हणजे लगेच आपण स्वतःला कमी लेखलं पाहिजे की आपल्यापेक्षाही स्मरणनिष्ठ साधक आत्ता देखील आहेत, अधिकरणं आहेत. स्वामींच्या काळामध्ये होते, नंतरच्या काळामध्ये होते, स्मृतिस्थळामध्ये आहेत, मार्गरूढीमध्ये आहेत, वृद्धाचारामध्ये आहेत. आपण कधीही तुमची क्रिया उत्तम झाली बरं का, पण अबोयोंसारखी नाही झाली. अबोयोंची क्रिया स्वामींच्या श्रीमुखी ते अन्न स्वामींनी ग्रहण केलं, अर्पणा केली. जे लगेच आपण स्वतःला न्यून करावं, न्यून केलं की आपल्यामध्ये अहंकार येत नाही. आणि हो, अख्ख्या याच्यामध्ये माझीच पंगत चांगली झाली बरं का, किंवा आमच्याच पंक्तीला लोक जास्त जेवले बरं का, हे म्हणजे हा अहंकाराचा भाग आहे. आणि अशी स्तुती जर का कोणी केली तर आपण मनातल्या मनात त्यांच्याकडे बोलत नाही बसायचं, मनातल्या मनात हे करायचं की या क्रियेचा मला कुठलाही अहंकार देवा येऊ देऊ नका. देव तर येऊ देत नसतो, परंतु आपल्यातनं ते उमटतं. आणि म्हणून आचार्य भटोबास म्हणतात, वानिता काही गडदे पडिला. तुम्ही त्यांची स्तुती करताय, पण त्यांच्या कानावर जर का ती स्तुती पडली, त्यांना जर का अहम निर्माण झालाच, आणि जर का त्यांचा विधी कमी झाला की एवढे लोक जर का माझी स्तुती करतायत, म्हणजे आता मी त्या पदाला पोहोचलेलो आहे. एखाद्या मुलाला हुशार हुशार म्हटलं की त्याचा अहंकार वाढला आणि तो म्हणतो की या एवढ्या वर्गामध्ये मी एकटाच हुशार आहे, मला आता अभ्यास करायची गरज नाही. कारण की मी अभ्यास नाही जरी केला तरी सगळ्यांपेक्षा माझा पहिलाच नंबर येणार आहे, जास्तच मार्क मिळणार आहेत. आणि मग तो कमी अभ्यास करतो आणि दुसरे जास्त अभ्यास करून जातात. तसा प्रकार चर्येच्या बाबतीमध्ये होऊ शकतो. आता हे आपल्याला विश्वास वाटण्यासारखं नाही आहे. जसं मी ते उदाहरण नेहमी देतो की स्वामी सांगतात की तुम्ही काळे करूनही परमेश्वर कसे होतील, वस्त्रतुल्य होतील. म्हणजे देवाला आपण विसरू. आता याचा विश्वास बसू शकतो का आता आपल्याला? आता तुम्हाला जर का कोणी सांगितलं तुम्ही 5वं नाव विसरून जाल, 5ही नामं विसरून जाल, विश्वास वाटेल का आपल्याला? आपण 25-30 वर्षापासून उपदेशी आहोत. नाम 5ही आपले एवढे चांगले पाठांतर झालेले आहेत, ते आपण स्मरण नाही करत तो भाग वेगळा. परंतु ते पाठांतर चांगले झालेले आहेत आपले, आणि त्याच्यामुळे ते नाम आपण कधीच विसरणार नाही. परंतु आमच्या औसा सन्निधानातल्या त्या मात्र 6 महिने स्वामींचं नावच घ्यायला विसरल्या. म्हणजे कुठेतरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की सन्निधानात ही प्रकार घडतोय, किंवा सन्निधानात असन्निधानात आलेले छरदोबास आहेत, ते स्वामींचं नाव विसरून जातात. किंवा मग दादोस आहेत, दादोस देखील स्वामींचं नाव शेवटच्या काळामध्ये ते विसरून जात असतात. आणि म्हणून
ह्याचं एक प्रमाण भट्टोबासांनी दिलं की काय होऊ शकतं. एखादा जरट चर्यावंत जरी असेल, परंतु जर का त्याच्यामध्ये दोष संचरला, दोष काय आहे, तुमच्यातली गुण, जे तुमच्यामध्ये संचरित झालेले जे गुण आहेत, तुमच्यामध्ये तयार झालेले जे गुण आहेत, त्या गुणांना कमी करण्याचं कार्य दोष करत असतो. म्हणजे त्या ठिकाणी जी काही गुणवत्ता आहे आचाराची, ती आचाराची गुणवत्ता दोषामुळे कमी होते. मग दोष कुठला का असेना, तो दोष जर का संचरला, म्हणजे तो क्रियावधीचा असो, नाही तर तो देहावधीचा असो, निमित्त दोष असो, कुठला का दोष असेना, त्याच्यामुळे आपल्या आचारातली गुणवत्ता थोडी का होईना कमी त्याच्यामध्ये होते. जसं दूध आहे, चांगलं दूध एकदम, त्याच्यात पाणी टाकलं थोडं, जर एक थेंब पाणी टाकलं तर एका थेंबाने त्या गुणवत्ता त्या दुधाची कमी होते. जेवढे थेंब पाण्याचे टाकाल तेवढं तेवढं दुधाची गुणवत्ता कमी 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 होत जाणार. तशा पद्धतीने जर का आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीची स्तुती केली, स्तुती करावी, पण ती कुठे करावी, नंतर. आमचे स्वामी सांगतात तुम्ही पुराणी पडिये जाल, म्हणजे पुराणामध्ये, म्हणजे आता लीळा चरित्रात त्यांचं नाव येतं, स्मृतीस्थळात त्यांचं नाव येत आहे. आता आपण त्यांची किती स्तुती केली तर त्या आपल्या स्तुतीमुळे त्यांचं काही नुकसान होणार आहे का? बघा, आपल्या स्तुतीमुळे समोरच्याचं नुकसान होऊ नये एवढा बारीक आचार आपल्याला बघायचा आहे. म्हणजे अन्य वार्ता तर लांबच राहिली, अन्य वार्तेमध्ये आपलं तर नुकसान होतंच आणि दुसऱ्याचंही नुकसान होतं. परंतु स्तुती एखाद्याची करतो, मग आता काही वाईट आहे का? स्वामी सांगतात येथीच्या कथा वार्ता की जे ती की, येथीच्या म्हणजे स्वामींच्या, आणि सोबत स्वामींचं नाव घेऊ तेव्हा भट्टोबासांचं बाईसांचं नाव येणारच. आता उलट घ्या, भट्टोबासांचं नाव घ्या, स्वामींचं नाव येणारच. म्हणजे असा संपर्क आहे. त्यांची स्तुती करताना देखील, येथीच्या कथा वार्ता करत असताना, स्वामींची कथा वार्ता करताना किंवा स्वामींच्या परिवाराची कथा वार्ता करताना आपला अधिकाधिक लाभच होतो. परंतु आपल्या त्या क्रियेमुळे समोरच्याचा विधी कमी होता कामा नये. त्यांनी म्हटलं की मी हे इंद्रियार्थ पदार्थ जे आहेत, फोडणी तोडणीचं मी खात नाही. आपण खा, तुम्ही जुने लोक आहात, तुम्हाला थोडी काय होणार आहे, एकदा खाल्ल्याने काही होतं का? एकदा गोड खाल्ल्याने काही होतं का? परंतु कुठेतरी छर्दोबासाचं जे उदाहरण भट्टोबासांनी दिलेलं आहे, ते उदाहरण कशा प्रकारचं आहे, तसंच आहे की छर्दोबास ही जरटचर्यावंत होते, चांगले, ज्यांनी घृणा जिंकलेली आहे. विकल्प म्हणजे देवताजनित विकल्प असेल काय, किंवा विचिकिच्छारूप विकल्प असेल, त्याची शून्यता त्यांनी एक प्रकारची केलेली आहेच, आणि विकाराची पण शून्यता केलेली आहे. परंतु कसं आहे की एखाद्या गोष्टीचा संपर्क नसेल तोपर्यंत आपण त्या दोषापासून लांब राहतो. कुणी भेटलंच नाही तर अन्य वार्ता बंद आहे आपली, पण कुणी भेटल्यानंतर मग अन्य वार्ता सुरू होऊन जाते. आता काही अन्य वार्ता करायला कोणी समोर पाहिजेच असं काही नाही. आपण फोन लावला तरी अन्य वार्ता सुरू होऊन जाते. तो माणूस किती लांब असेल ना, अन्य वार्ता करायला आपल्याला काही आता काही तसं बंद नाही, तो सुविधा झालेली आहे अजून. मग इथे जे छर्दोबासांनी चर्या केलेली आहे, परंतु कुठपर्यंत ती चर्या चालेल, जोपर्यंत ते दोषरूप जागेच्या संपर्कात जाणार नाही, जोपर्यंत दोषरूप व्यक्तीच्या संपर्कात जाणार नाही, आणि त्या माध्यमातून दोषरूप पदार्थाचा संपर्क, म्हणजे सुरुवात कशी पण होऊ शकते, दोषरूप पदार्थाच्या माध्यमातून व्यक्ती आणि मग जागेचा संपर्क, किंवा दोषरूप जागेच्या माध्यमातून व्यक्ती भेटतात आणि मग त्या ठिकाणी पदार्थ पण दोषरूप भेटतात. म्हणजे एका अन्य वार्ता करणारे किंवा अन्य क्रिया करणारे लोकांच्या जागेत गेलो की तशीच लोक भेटतील आणि पदार्थ पण दोषरूप भेटतील. स्मरण करणाऱ्या जागेत गेलो मंदिरात तर तिथे स्मरण करणारे लोक भेटतील आणि धर्मवार्ता पण तीच, आणि तिथे जो पदार्थ मिळेल तो सुद्धा निर्दोष पदार्थ आपल्याला खायला मिळेल, तो विकल्पने मिळणार नाही. अशा पद्धतीने छर्दोबास जे उत्तम आचार करणारे व्यक्ती, स्वामी सुद्धा एका वचनात त्यांची स्तुती करतात. येतुली घृणा जिंतली, परंतु सवेतव, सवयीमुळे एका जागेची सवय झाली, स्मरण केलं
परंतु एक झाड त्यांनी बघितलं, दुसरं झाड बघितलं, तिसरं झाड बघितलं आणि एका झाडाच्या ठायी त्यांना स्मरण साधलं गेलं. परंतु काय झालं की तिथे स्मरण करत असताना तिथला जो कोणी व्यक्ती आहे तो व्यक्तीचा आणि त्याचा संपर्क झाला म्हणून त्यांनी परत जागा बदलली. परंतु त्या ठिकाणी काय झालेलं आहे की परत एकदा जागा बदलली तरी तो व्यक्ती परत भेटतो. ज्याचा आपण त्याग करावा. आमचे स्वामी सांगतात, पुरुष पळे तव तव विखो पाठी लागे. ज्या ज्या पदार्थांचा दोषरूप व्यक्तींचा तुम्ही त्याग कराल ते तुमच्या मागे मागे येतील. म्हणजे ते आपण जोडलेलं आहे, पण ते आपल्याला तोडायचं आहे. कसं तोडायचं आहे की त्याचा परिच्छेदच ठेवायचा आणि तो परिच्छेद तसा कायम ठेवल्याशिवाय ते तुटत नाही. आपण जर का एका विशिष्ट वेळाने परत संपर्कात जातो, दोषाचा परिच्छेद करून परत दोषाच्या संपर्कात जातो, म्हणून तो दोष परत आपल्याला लागू होतो. आणि म्हणून इथे शरदोबासांनी काय केलेलं आहे की त्या व्यक्तीचा परित्याग केलेला आहे, परंतु तो व्यक्ती पुन्हा पुन्हा भेटला. त्यांनी तो प्रदेशच त्यागला पाहिजे होता, म्हणजे तो व्यक्ती तिथपर्यंत येणार नाही. परंतु ते तेवढ्या भागातच विजन करत असल्यामुळे तो व्यक्ती त्यांना शोधत तिथेच येतो आणि मग ओळखी झाली, घनिष्ठता वाढली आणि मग तो रोज काही ना काही, तुम्ही भिक्षान्न खाताच तर माझ्याकडनं आज ही भाजी, माझ्याकडनं ती भाजी, असं करता करता इतकी ओळखी झाली की त्यांच्या घरच्यांशी पण त्यांची ओळख झाली. आणि नंतर तो व्यक्ती सरल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही याच प्रदेशामध्ये विजन करता, म्हणजे एका जागेचीच सवय झालीच नाही पाहिजे, पण एका प्रदेशाची पण सवय असता कामा नये. गावोनी गावा जावे, प्रदेश विभाग जो आहे तो बदलत राहायचं. तिथल्या वाईट दोषांची तर सवय लागताच कामा नये, पण तिथे चांगल्या जे काही गोष्टी आहेत, वातावरण, त्याची पण सवय आपल्याला लागता कामा नये. असं फिरती आपली असली पाहिजे. आणि तिथे त्या ठिकाणी त्यांनी एका घराचा सहवास केला, त्या ठिकाणी ते थांबले, भिक्षाविधी बंद झाला. हे सगळं कशामुळे झालं? येतुली घृणा जिंतली, म्हणजे गुणामुळेच दोषाकडे गेले. गुण आपल्याकडे वाढला की एकीकडे गुणाच्या संबंधित अहंकार आपला वाढत जातो की आपल्यासारखं नाही कुणी, असं वाटायला लागतं आपल्याला. परंतु आमचे स्वामी सांगतात की अप्राप्ती भावल्या गेली पाहिजे. कितीही विधी घडला तर त्या विधीचं एक आनंद, अहंकार नसला पाहिजे. विधीचा आनंद आला पाहिजे, आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. आणि एकीकडे अप्राप्तता जी आहे ती अप्राप्ती त्याच्यामध्ये झाली पाहिजे. आमच्या महादाईसांना मालगंटी अवसर दाखवला, परंतु अप्राप्ती काय महादाईसांमध्ये की बाकीच्यांनी 2 वेळा बघितलं, मी किती वेळा बघितलं? एकच वेळा. मग म्हणून स्वामींनी महादाईसांना परत अवसर दाखवला असता तर काय झालं असतं? मला सुद्धा 2 वेळा बघायला मिळालं, पण बाकीच्यांना 3 वेळा बघायला. ही अप्राप्ती कायम राहणार. बाईसांनी स्वामींची किती जरी सेवा केली आहे तरी त्यांनी ती अप्राप्ती ठेवलेली आहे की पूर्व काळामध्ये मी स्वामींना, म्हणजे स्वामींनी ते लक्षात ठेवलेलं आहे. स्वामी त्यांना ती आठवण देतात. का आठवण देतात? कारण की त्यावेळेला बाईसांचं ते दुःख सुरूच आहे. ते दुःख शेवटपर्यंत बाईसांचं सुरू आहे. आणि ते स्वामी जेव्हा बोलतात तेव्हा बाईसांना जास्त वाईट वाटतं, जास्त दुःख होतं आणि स्वतःची चूक लक्षात येते. आपली जर का चूक कोणी जर का सांगितली तर आपल्याला आपली चूक लक्षात येत नाही, त्याची चूक लक्षात येते की हो मी असेल चुकीचा, मी नसेल करून स्मरण, तुम्हाला बोलायचं काय काम आहे, असं बाईसा बोलल्या का कधी स्वामींना? बाईसांनी प्रत्येकी स्वतःची चूक बघितली की स्वामी म्हणतात ते बरोबरच आहे. असं कोणी करतं का? म्हणजे ते दुःख त्यांच्यामध्ये आहे, अप्राप्तता आहे. आज जरी मी स्वामींसाठी स्वतः बर्वे पदार्थ निवडते, मी स्वतः अन्न तयार करते आहे, मी स्वतः बसायला टाकते आहे, मी स्वतः सगळं झाडून काढते आहे, परंतु तो काळ बाईसा विसरलेले नाहीत की ज्या वेळेला मी हे केलेलं आहे. म्हणून आपण कितीही गुण आचरला तरी दोषाची जर का आपण प्रायश्चित्तता जर का ठेवली तर आपल्या गुणामुळे आपल्याला कधीच अहंकार येणार नाही. हे एक लक्षात घ्यायचं. आपण किती आचार करत असलो, शरदोबाची आठवण ठेवायची
की छरदोबा देखील आपल्यापेक्षा कैक पटीने चांगला आचार करण्यास सन्निधानातले श्रीमुखे बोध झालेली व्यक्ती होती. परंतु काय झालं की एका सवयीमुळे, जर का छरदोबासांची ही परिस्थिती होऊ शकते, तर आम्हाला तर कितीतरी वाईट सवय आहेत. आपल्याकडे गुण किती एकच आहे. सेवादास्य हा गुण आहे म्हणून लोक मानतात आपल्याला. आपल्याकडे स्मरण गुण आहे म्हणून लोक मानतात. आपल्याकडे निरूपण करतो आपण चांगलं म्हणून लोक मानतात. एकच गुण आहे, पण बाकीचे किती अवगुण आहेत, बाकीच्या किती सवयी आहेत. छरदोबासांकडे सगळं गुणदायकच होतं, फक्त एकच दोष घडला. आणि एका दोषामुळे, जसं ते मी एक उदाहरण देतो, एखादा फुगा आपण फुगवतो, त्याच्या वेळेला आपण 100 वेळा हवा भरतो त्याच्यामध्ये, म्हणजे 100 वेळाला त्याच्यामध्ये फुगतो आपण आणि तो फुगा फुगतो. परंतु जर का त्याच्यातली हवा काढायची असेल तर किती वेळा हवा काढावी लागते? 100 वेळा की एकच वेळा? एकच टाचणी जर का त्याला लागली, एका टाचणीमधनं 100 वेळा जी तुम्ही हवा त्याच्यामध्ये भरलेली आहे ती एका टाचणीमुळे एकदाच ती त्या फुग्याचं अस्तित्व नष्ट करून टाकते. नुसत्या हवेचं नाही, फुग्याचंच अस्तित्व नष्ट होतं. तशा प्रकारे आपलं जर का आचरण करत असताना आपला अहंकाराचा फुगा असेल, आचरणाचा फुगा असेल, तर त्याचं नष्टता होण्यासाठी काही जास्त कालावधी लागत नाही. म्हणून आपल्या गुणाच्या बाबतीमध्ये जर का कोणी स्तुती करत असेल तर लगेच भारावून जायचं नाही. काही लोक तोंडावर स्तुती करत असतात, काही लोक औपचारिकता स्तुती करत असतात, किंवा काही लोक खरोखर स्तुती करत असतात. कोणी कशी का स्तुती करेना, परंतु आपण मात्र जमिनीवरच राहायचं, लगेच हवेमध्ये जायचं नाही. आमचे स्वामी सांगतात, बहुरत्ना वसुंधरा, आपल्यापेक्षा कैक पटीने चांगलं क्रिया करणारे लोक आहेत. आपल्याला दुसरं तिसरं कोणी नाही आठवलं तर बाईसांना आठवा. बाईसांसारखी आवडीरूप क्रिया कोणी केलेली नाही. आता ते मी जे सांगतो ना, अक्षता लावू नका, सगळे मला बाईसा लावत होत्या, बाईसा लावत होत्या. मग म्हणा, बाईसांनी तर नुसता अक्षता वाहिल्यात का? आपलं देह देखील पाण्यामध्ये वाहिलं, ते तर कोणीच पाळत नाही, ते तर कोणीच करायला तयार नाही आहे. म्हणजे ती तयारी आहे का आपली? ती आवडी आहे का आपली? नाही आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे बाईसांची ती आवड शेवटच्या टोकाची आपल्याला लक्षात आली पाहिजे, की ईश्वराला आपलं देह त्यांनी आयुष्य समर्पित केलं, पण देवासाठीच आयुष्य वाहून पण टाकलं त्यांनी त्या पाण्यामध्ये. आणि ते जे काही उडी घेतली त्यांनी तुमच्या आमच्यासाठी, ते उडी कशामध्ये घेतली? पाण्यामध्ये घेतलेली आहे. परंतु मुळात ती उडी कशामध्ये गेलेली आहे? ईश्वराच्या स्वरूपामध्ये ती उडी गेलेली आहे. म्हणून त्या पाण्यामध्ये त्यांचं देह भेटलं का? देह भेटलं नाही बाईसांचं. हे आहे, ही आवड आपल्यामध्ये आहे का? नाही आहे. आणि अशा प्रकारे आपल्याबद्दल कोणी किती स्तुती केली तरी आपल्यातले अवगुण आपल्याला आधी काढावे लागतील. काही दोष असतील ते काढावे लागतील, है ना. ते म्हटले तांदूळ चांगले आहेत एकदम, तरी ते महिला वर्ग नाही, एकदा त्याला काय करावं लागेल? चाळणी मारूया, एकदा त्याला स्वच्छता करूया, त्याची म्हणजे निवडूया, निसूया वगैरे वगैरे, म्हणजे त्यात काही दोष असतील ते निघून जातील. आणि म्हणून छरदोबाचं या ठिकाणी उदाहरण भटोबासांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत एखादा व्यक्ती निर्दोषपणे सरत नाही तोपर्यंत त्याचं काही खरं नाही. आपलं सुद्धा आपण जोपर्यंत निर्दोष सरत नाही, जसं ते सांगतात, ऐसा असे वटो वटो करीत आपले 4 दिस कडे घाली, मग 1 दिस नव्हे म्हणून जावची लागे. म्हणजे तो व्यक्ती जाण्याची वाट बघतो स्वतःची, की कधी कुठला दोष घडेल. आजचा दिवस गेला का? बरं झालं, आज कुठला दोष घडला नाही रजतमाचा. उद्याचा दिवस असा आता कसा जाईल? तो दिवस गेला की मग ती काळजी गेली. म्हणजे त्यासाठी काय करावं लागतं? दोष घडू द्यायचा नाही म्हणून विधीत राहावं लागतं सतत, तरच दोष घडणार नाही. परंतु आपला अनधिकार काय सांगता येतो? कोरोना काळामध्ये कधी कोणाचा मृत्यू काय कधी येईल काही सांगता येत होता का? तेव्हापासनं जगण्याच्या संदर्भातली नित्यता आपल्याला जी वाटत होती ती संपूनच गेली, की कोण माणूस कधी मरेल, कधी जीव जाईल काही सांगता येत नाही. तशा प्रकारे त्या साधकाला वाटतं की आपला कुठला दोष, छरदोबास उपलक्षणे कुठला दोष, कुठली सवय आपल्या धर्माला आडी येईल आणि आपला धर्म शून्य होऊन जाऊ शकेल,
की येथीचे नावही नाही असं होऊन जाईल. म्हणून तो व्यक्ती स्वतःला कुठलाही दोष घडू देत नाही, लिंपायमान त्याच्यात होत नाही आणि मग नव्हेरे म्हणूनही म्हणजे शेवटचा काळ जेव्हा जवळ येतो तेव्हा कळतं बरं का. एरवी म्हणतात की मृत्यू कळत नाही, परंतु साधकाला मात्र कळतं की आता आपण देवदर्शनाला जाणार आहोत आणि त्यावेळेला तो प्रसन्न असतो. उलट कार्य आहे. प्रपंचातला जो व्यक्ती आहे तो मृत्यू समयी कसा असतो, दुःखी आहे आणि जन्माच्या वेळेला पण कसा आहे, दुःखीच आहे. मग प्रपंचात मध्ये कसा सुखी आहे का, प्रपंचात पण दुःखीच आहे. म्हणजे इथून तिथून आमच्या स्वामीजी दुःखरूपता सांगितलेली आहे. ती दुःखरूपता जन्माच्या वेळेला पण आहे, जन्म जगताना पण आहे आणि जन्म सोडताना पण आहे. पण येथीचा जो साधक आहे त्याच्या भले समजा जन्माच्या वेळेला दुःख असेल, परंतु साधन आचरतोय तो आयुष्यभर, त्याच्यामध्ये त्याला आनंद आहे त्या साधन आचरण्याचा. आणि शेवटी जाण्याचा अधिक आनंद आहे, दुःख नाही. ज्या व्यक्तीला जायचं दुःख नाही आहे तो व्यक्ती खरा चर्यावंत आहे किंवा खरा तो व्यक्ती परमेश्वराकडे जाण्याची त्याची ओढ आहे. आणि त्या वेळेला तो जाऊची लागे म्हणजे आनंदाने जातो, की हे बघतो की माझ्याकडनं काही जे क्रियावधीचे दोष असतील वगैरे जे घडले असते ते देवाने घडू दिले नाहीत, माझ्यावर लक्ष ठेवलं आणि मी कमीत कमी क्रियावधीचे तरी दोष माझ्याकडनं झालेले नाहीत, हा आनंद त्याला कुठेतरी असतो. आणि जे काही जड चेतन पदार्थ आहे त्यांना तो हे करतो की तुम्ही मला किती आकर्षित केलं पण मी तुमच्याकडे आकर्षित झालं नाही, परमेश्वराचं साह्य झालं आणि मी आज निर्दोषपणे सरतो आहे, त्याचा आनंद त्याला अधिक असतो. त्याचा सुद्धा अहंकार त्या व्यक्तीला नाही. अशा प्रकारचं आपण आपल्याच गुणांमुळे दोषांकडे जाऊ शकतो, हे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. किंवा आपण एखाद्याची गुणस्तुती करत असू तर आपल्या गुणस्तुतीमुळे एखादा व्यक्ती दोषाला जाऊ शकतो, असं सुद्धा करता कामा नये. पुढची स्मृती आपण बघूया 53 क्रमांकाची. अनुसरण दृढत्व श्रवणे अदृष्टार्थीये प्रशंसा. म्हणजे एका व्यक्तीने अनुसरण घेतलेलं आहे आणि त्यांचं जे दृढत्व श्रवणे, त्यांनी अनुसरणाविषयी जे साधन ते स्वीकारले, अनुसरण हे जे स्वीकारलं आहे त्याच्याविषयी त्यांची दृढत्वाच्या बाबतीमध्ये भट्टोबासांच्या कानावर आल्यानंतर अदृष्टार्थी कसे असतात याची प्रशंसा आचार्य भट्टोबासांनी केलेली आहे. भट्टोबासांपासी एकी शूद्री भिक्षा केली. भट्टोबासांकडे एका शूद्री म्हणजे शूद्र जातीच्या व्यक्तीने अनुसरण घेतलेलं आहे. म्हणजे इथे हे लक्षात येतं की तो जो कार्यकाळ आहे तो कसा आहे, थोडा ब्राह्मणांचं वर्चस्व त्या काळामध्ये जास्त आहे. परंतु आमचा पंथ कसा आहे, कुठल्याही प्रकारच्या जाती पाती वर्ण भेद स्त्री पुरुष हे काहीही भेदाभेद न करणारा आपला पंथ आहे. हे तर आमच्या श्री चक्रपाणी महाराजांनी किंवा आमचे जे काही श्री प्रभू अवतार आहेत त्यांनी तर स्पष्ट ते दाखवलेलं आहे. किंवा आमच्या स्वामींनी देखील नुसतंच काही ब्राह्मणांना सांगितलं असं नाही, पारध्यांना देखील आमच्या स्वामींनी निरूपण केलेलं आहे. आमच्या स्वामींनी मातंगाचा देखील लाडू ग्रहण केलेला आहे. म्हणजे स्वामींनी देखील आम्हाला क्रियेच्या माध्यमातून, एरवी तर ज्ञानाच्या माध्यमातून तर निरूपण केलेलंच आहे, परंतु क्रियेच्या माध्यमातून देखील ते दाखवून दिलेलं आहे. आणि भट्टोबासांच्या काळात देखील त्या ठिकाणी यांनी अनुसरण घेतलं, भिक्षा केली आणि तयाची स्त्री एकी गावी दिदली होती. म्हणजे त्याच्या पत्नीचं दुसरं लग्न केल्या गेलं असेल, हा तर निघून आला इकडे. कशा प्रकारे इकडे आलेला आहे त्याचं काही वर्णन नाही आहे, परंतु कुठेतरी ज्ञान श्रवण झालेलं असेल आणि त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की एकदम क्षुद्र जातीचा नसणार आहे, परंतु त्यांना कुठेतरी ज्ञान झालं, ते अनुसरले आणि त्यांची जी पत्नी आहे त्यांचा दुसरा विवाह केला गेला आणि नंतर
ते आटणे आवचटे तया गावा गेले. म्हणजे लुखाईसा बाबुळगावकर यांच्या बाबतीमध्ये पण बऱ्यापैकी असा संदर्भ आहे की ते देखील आपल्या घरी, म्हणजे त्यांना तर भटोबासच स्वतः सांगतात की तुम्ही तुमच्या घरी जाऊन एकदा या. कशासाठी? त्यांना दाखवा तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही वाईट मार्गाला गेलेले नाहीत. एरवी एखाद्या प्रापंचिक व्यक्तीने जरी महानुभाव पंथाचा उपदेश घेतला तर ते लोक म्हणतात हा वाया गेला बरं का, आता हे राहिले नाही आपल्यामध्ये, असं तसं काहीतरी ते नावं ठेवतात. त्या परिसाच्या दृष्टांतामध्ये बोलतात तसं. आता या ठिकाणी सुद्धा अशीच घटना आहे की घरी जाण्याची घटना आहे की त्यांची पूर्वाश्रमी ती जी पत्नी आहे तिचा विवाह दुसऱ्या घरी झालेला आहे आणि हे आवचटे म्हणजे अचानक कुठलाही माहिती नसताना, ध्यानीमनी नसताना, माहिती नसताना त्या गावाला ते अटनादिक्रमे गेलेले आहेत आणि भिक्षा करू आले आणि नेमकं त्याच घरी भिक्षा करायला आले ज्या घरी त्यांची पूर्वाश्रमीच्या पत्नीचा पुनर्विवाह झालेला आहे. आणि तवते बाई भिक्षा घेऊन आली आणि ती जी पत्नी आहे त्यांची पूर्वाश्रमीची, आता ती त्यांची पत्नी राहिली नाही, ती भिक्षा घेऊन आलेली आहे आणि तिया ओळखिले, तिने ओळखलेलं आहे बरं का. त्यांनी जरी अनुसरण घेतलं, वेश परिवर्तन झालेलं आहे, तरी देखील मात्र तिने ओळखलेलं आहे आणि भियाली आणि ती घाबरली. तिला वाटलं हे मुद्दामून आलेले आहेत किंवा आता इथे काहीतरी ते बोलतील वगैरे काहीतरी होईल आणि म्हणून ती घाबरली. घरांत जाऊ बैसली, घरात आतमध्ये जायला ती निघालेली आहे. तेव्हा तेही महात्मा म्हणितले, तेव्हा त्यांना म्हटलं, आता यांनी पण ओळखलं आणि ते म्हणतात हा हा भियो नका, घाबरू नका, घाबरू नका, आम्ही भटमार्गीचे महात्मे झालो. म्हणजे त्या काळामध्ये भटमार्गीचं म्हटल्यानंतर ती एक ओळख होती त्या विभागामध्ये. जसं आता महानुभाव अशी ओळख आहे आपली, आम्ही महानुभाव पंथाचे आहोत असं आपण म्हणतो. आता भटमार्गीचे म्हटले तर कोणी ओळखणार नाही तुम्हाला. तशा पद्धतीने ते म्हणतात आम्ही भटमार्गीच्या महात्मे झालेलो आहोत. तुम्ही सुखे राज्य करा, तुम्ही सुखे राज्य करा, तुम्हाला काही आमच्यापासून कुठल्याही प्रकारची काही भीती नाही. चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की, म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला नुकसान आहे त्यांनाही आपण अभयच द्यायचं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान आपल्याकडनं होता कामा नये. सोबतच त्यांना कुठल्याही प्रकारे आपल्याकडनं त्रास होता कामा नये, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे आपल्याकडनं कधीच कुणाला त्रास होता कामा नये आणि जर का झाला, त्याची जाणीव आपल्याला झाली तर त्याच्याविषयी लगेच देवाकडे प्रायश्चित्त आहे. कदाचित दोष मोठा असेल तर त्या व्यक्तीकडे प्रायश्चित्त आहे, ते आपलं होऊन गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण काही गोष्टींचं तारतम्य जे आहे ते बाळगलं पाहिजे. येण्याअर्थी आपल्याकडनं कुठलाही जीव दुखावला गेला नाही पाहिजे. दुखावला असेल तर ते लगेच तिकडे तुमच्याकडे जसे पैसे येतात तुम्ही काय करता, कोणाकोणाचं देणं बाकी ते लगेच देऊन टाका बरं. म्हणजे देणं ठेवू नका, कर्ज ठेवू नका. तशा पद्धतीने आपला दोषाचा प्रसव कुठे कुठे वाढू शकतो, इतरांच्याच माध्यमातून तो वाढू शकतो, म्हणजे आपल्याच दोषामुळे. तर त्यांच्याकडे जाऊन ते प्रायश्चित्त आपण केलं आणि दोषच घडू द्यायचा नाही, एवढं जर का आपण लक्षात ठेवलं तर नूतन दोष निर्मिती आणि दोषाची प्रसव चाल वाढणं हा प्रकार आपला बंद होईल. आणि या उपरांत कुणी जर का दुखावल्या जात असेल, म्हणजे माणसं दुखवणं हे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कोण ना कोण दुखवलं जाणार. तुम्ही भाजी जर का तिखट बनवली तर फिक्के खाणारे नाराज होऊन जातात, फिक्की बनवली तर तिखट खाणारे नाराज होतात. म्हणून तुम्ही जर का गोड बनवलं तर डायबिटीसवाले नाराज होतात, कडू बनवलं तर गोड खाणारे नाराज होतात. कुठला पदार्थ तुम्ही असा बनवाल की ते बनवल्यानंतर सगळेच खुश होतील, आनंदित होतील, असं होऊ शकत नाही. कोण ना कोण तुमच्या क्रियेमुळे, नुसतंच पदार्थ नाही, इतर सगळ्या क्रियेमुळे पण देखील कसं का होईना तुमच्यावर नाराज लोक होऊ शकतात. आता मी तर लीळा वचन, माझं कुठलंही निरूपण बघा तुम्ही, लीळा वचन, स्मृतिस्थळ, आचार प्रकरण याच्या वेगळं निरूपणच नाही आहे.
तरी देखील लोक नाराज आहेत बरं का. काही लोक की हे काय नुसतं देवाचं सांगतात, वचनातच सांगतात, लीळाच सांगत राहतात. म्हणजे आता अजून काय सांगायचं. अन्यवार्थ केल्याने लोक नाराज झाले तर काही हरकत नाही, उलट ते चांगलं आहे. परंतु धर्मवार्ता केल्यानंतर देखील नाराज होतात लोक, म्हणजे हे तर म्हणजे अजून कुठलं वार्ता आपण केली पाहिजे. परंतु त्याचं मला काही वाटत नाही, कारण की आपण एकाच वेळेला सर्वच लोकांना कायमस्वरूपी आनंदित ठेवू शकत नाही. कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव नाराज होणार. एखाद्याला अनुसरणच घ्यायचं नाही, त्याला म्हटलं आपण अनुसरा अनुसरा, तर तो व्यक्ती पण नाराज होऊन जातो. एखाद्याला ज्ञानच घ्यायचं नाही, त्याला आपण ज्ञान सांगत असतो, तो व्यक्ती नाराज होऊन जात असतो. म्हणजे असे विविध प्रकार आहेत की तुम्ही चांगल्या क्रिया करताना देखील लोक नाराज होऊ शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमचे स्वामी दादोसांना म्हणतात की अनुसरा, ते म्हणतात नाही. विवाह करा, ते म्हणतात ते पण नाही. स्वामी इथून जा, मग गेले. म्हणजे आता चांगलीच गोष्ट स्वामी सांगते, एक ते इकडे या नाही तर एक ते इकडे या. काहीतरी एक गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं जे काही आचरण आहे एक तर इकडे करा, नाही तर विवाह तुम्ही करून घ्या. दोन्ही गोष्टी करायच्या नाही आहेत आणि त्याच्यावर स्वामींवरच राग परत काढायचा. म्हणजे अशा प्रकारे इथे आपण परमेश्वराकडनं देखील सगळेच जीव काही एकदम सुखी होत नाहीत. परमेश्वराचाही राग येतो की परमेश्वराचं सांगणं देखील अनेकांना चुकीचं वाटायला लागतं. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात की तुमच्या आचारामध्ये तुमच्याकडनं चतुर्विध भूतग्रामांना अभय, म्हणजे कुणालाही त्रास न होता. आणि अजून एक वचन ज्यांना ते सांगितलं, ते कोणतरी म्हणत होतं की ते काय म्हणे दादा, म्हणे अखंड दिवा लावायचा नाही म्हणतात. का नाही लावायचा? त्याचं वचन प्रमाण आहे. कुठलं वचन आहे त्याच्यामध्ये? येथीची सेवा ते भूता अविरोधे करावी किंगा. म्हणजे परमेश्वराची सेवा कशी केली पाहिजे? चतुर्विधा भूतग्रामांना अविरोधे, म्हणजे त्यांना कुठलाही त्रास न होता. कुठली सेवा सांगितली आमच्या स्वामींनी? स्मरण सेवा सांगितलेली. त्याच्यामध्ये शक्यतो कुठल्याही प्रकारची हिंसा होत नाही. सूक्ष्म जंतूंची हिंसा ही तर टळत नाही कुठे. पण स्वामी सेवाच ती सांगतात किंवा साधना तशी सांगतात, त्याच्यामध्ये खूपशी तुम्हाला फुलं तोडायची नाहीत. खूप दिवे लावले तर काय होईल, खूप फुलं तोडले तर काय होईल, खूप पानं तोडले तर काय होईल, हे जर तुम्ही बारकाईने ज्ञानाचं चिन्ह हे करत असाल, आचरण करत असाल, तरच समजेल. नाही तर एरवी आपल्याला तो विषय समजणार नाही की चतुर्विधा भूतग्रामांना अभय देणं म्हणजे काय, किंवा भूता अविरोधे सेवा करावी म्हणजे नेमकं काय. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्याकडनं कोणी दुखावलं नाही पाहिजे. कोणी तिकडच्या तिकडे दुखवलं तर त्याचा भाग वेगळा. तुम्ही वाकून दंडोत करायचं, पण त्यांना ते अजून दुखावले की ह्यांनी मला पाहिजे तसं वाकून दंडवत नाही केला, पायावर ह्यांनी डोकं नाही ठेवलं. एवढा आम्ही वाकलो की नाही, वाकले पण माझ्या पायावर डोकं कुठे ठेवलं. म्हणजे असे लोक तुमच्यावर नाराज राहणारच आहे. परंतु तुम्ही तुमच्याकडनं मात्र एकदम योग्य प्रकारे तुमची साधना तुम्ही केली पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की भेऊ नको, आम्ही आता भटमार्गेचे महात्मे झालेलो आहोत, तुम्ही सुखे राज्य करा. म्हणजे आम्ही काही तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही. मग तेही महानुभावी गाऊ सांडिला, इथे महानुभाव शब्द आलेला आहे बरं. तेही महानुभावी, त्या साधकांनी काय केलेलं आहे, त्या गावाचा त्याग केला. जेव्हा कळालं की इथे आपले नातलग आहेत तर काय करायचं, त्या गावाला जायचं का? जेव्हा कळालं की इथे आपले नातलग आहेत आणि तिथे त्या गावात ते गेले, आणि गेल्यानंतर काय झालं, दत्तात्रय प्रभूंची भेट होणार होती ती टळली. कुणाची भेट महत्वाची आहे हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे बरं का आपण. परमेश्वराची भेट महत्वाची आहे का नातलगांची भेट महत्वाची? नातलग तर आपल्याला भेटलेलेच आहे आपल्या नशिबाने, आपल्या ऋणानुबंधाने ते भेटलेलेच आहेत आणि ते भेटणारच आहेत. जर का आपण ईश्वराकडे नाही गेलो तर त्यांच्याशी आपण जे काही कर्म आत्ता या जन्मात जोडलेले आहेत त्यानुसार ते परत कुठल्या तरी जन्मात भेटणार, कुठेतरी नरकात भेटणार आहेत, कुठे ना कुठे भेट होत राहणार. परंतु अनंत सृष्टी आपल्याला परमेश्वरच भेटले नाही, ज्यांनी आपल्याला इथे आणलं.
जसं आम्हाला जर का कुठल्या सोहळ्याला कोणी आमंत्रित केलं तर तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांची चौकशी करतो की मला कोणी फोन केला होता. म्हणजे त्या व्यक्तीला भेट होणं अत्यंत गरजेचं असतं. तसं आपण कधी लक्षात घेतलं की आम्हाला इथे आणलं कोणी आहे, कशासाठी आणलंय, ते आम्हाला भेटलेत का? ते भेटलेले नाहीत, बाकीचे सगळे भेटत राहतात. आता यांना या ठिकाणी लुखाईचा बाबुळगावकरांना पण त्यांच्या नातलगांना भेटायला पाठवलं पूर्वाश्रमीचे. परंतु ती भेट कशी आहे? ती भेट दोष निर्मिती करणारी नाही, गुणनिर्मिती करणारी ती भेट आहे. आणि सोबतच हे सुद्धा पूर्वाश्रमीच्या पत्नींना भेटतात, पण तिथे गुणनिर्मिती आहे, दोष निर्मिती नाही. आणि त्यांनी ते काय केलं, गाव सांडिला. म्हणजे ते म्हणतात की संबंधियाच्या घरानं वचावे, गावाही जायचं नाही आणि देशाही जायचं नाही. ते ज्या प्रदेशात आपले नातलग जास्त आहेत त्यांना सांगतात, आमचं गाव ते आहे आमचं गाव, तिथे आमचे भरपूर नातलग आहेत, आम्ही इकडे स्थायिक झालो. तर आपण आपल्या नातलगांच्या प्रदेशातही जिल्ह्यातही जायचं नाही, कारण की जिल्ह्यात जरी गेले तर ते आपले नातलग कुठे ना कुठे काही ना काही आपल्याला भेटणारच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी ते सांगतात की संबंधीच्या गावा घरा देशाही न वसावे, साक्षी न टाकावे, समोरच जायचं नाही आपल्याला त्यांच्या. आणि तो गाव सांडला म्हणजे त्यांनी काय केलं, लगेच तो गाव त्याग केला. आणि के गावी नेमुसारीला, आणि दुसऱ्या गावाला जाऊन भिक्षा मागून मग तिथे भिक्षा भोजन केलेलं आहे. मग तयाचा सांगाती भटोबासान पुढा सांगितले. असे सांगाती असतात, म्हणजे सोबत आचरण करायला जाताना, चर्या करायला जाताना एखाद दोघं सोबत जात असतात. ते प्रत्येक जण आपापली चर्या वेगळी करत असतात, हे यांच्या पद्धतीने ते त्यांच्या पद्धतीने, पण आगे मागे सोबत वगैरे सगळं असतं. मग त्यावेळेला त्यांच्या सांगाती जो होता त्यांनी भटोबासांपुढे सांगितलं की असं असं झालं बरं का. भटोबासी तो कोणी म्हणितले, म्हणजे डखले आणि चांगले भट जेव्हा गेलेले तेव्हा काय झालं, नातलग भेटल्यानंतर ती भेट निर्दोष झाली का त्यांची? ती भेट निर्दोष नाही झाली, ती सदोष झाली. ते नातलगांशी बोलले, संभाषण झालं, पाहणं झालं, संपर्क वाढला. अन्य मार्गांचा संसर्ग का करू नये, त्याचं त्या लेळेमध्ये आपल्याला दिसतं की जे गुणदायक आचरायला तुम्ही चाललेले आहात, तो गुण आचरता आचरता तिकडे थांबून जात असतो नातलगांच्या भेटीमुळे. संबंधी अधिकार नाही, स्पष्ट वचन देवाने सांगितलेलं आहे. एवढी तुम्ही किती म्हणा की आमचे नातलग उपदेशी आहेत, आमचे नातलग दीक्षित आहेत वगैरे वगैरे काही म्हणा, परंतु आमचे स्वामी काय सांगतात, संबंधी अधिकार नाही. नातलग वगैरे हे संपर्कात राहिले आपल्या धर्म आचरताना, आपण जरी अनुसरलेलो आहोत तर तरी देखील त्यांच्या संपर्काने आपल्यामध्ये दोष निर्माण होतो, किंवा ते अनुसरलेले आहेत तर आपल्या भेटीमुळे त्यांच्यातला धर्म कमी होऊ शकतो. आणि म्हणून शक्यतो आपले नातलग अनुसरलेले तर आपण त्यांना भेटायचं नाही. बघा, हे पण लक्षात घ्या, आपण अनुसरलेलं तर आपण तर त्यांना भेटायचंच नाही नातलगांना. परंतु आपले नातलगच अनुसरले तर आपण देखील त्यांना भेटून आपले जे काही नातं आहे ते तिकडे सांगत बसू नये, आणि त्यांचा दोष आपण वाढवायचा नाही, किंवा दोषच नसेल तर ते निर्माण करायचं नाही. आणि म्हणून जेव्हा त्यांच्या सोबत त्यांनी भटोबासांना सांगितलं तेव्हा भटोबास तोखोनी म्हणतात, अदृष्टार्थी जे असती तयाची करणे ती ऐसीची की अदृष्टार्थी आहे. ते तुम्ही या पंथामध्ये कशासाठी आलेले आहात? घरात सगळे उपदेशी म्हणून उपदेशी झालात, की बाबा ते म्हणाले अनुसरण घ्या म्हणून अनुसरण घेतलेलं आहे, किंवा आता काय काय करायचं घरामध्ये तर मग घ्या अनुसरण म्हणून घेतलेलं आहे. तुम्ही या पंथात आलेलेच का आहात, हे सगळा प्रश्न सगळ्यांनाच पडला पाहिजे. ज्यांना या पंथात प्रवेश करायचा आहे त्यांनी देखील हा प्रश्न निर्माण करावा की या पंथात मला का जायचं आहे. हा प्रश्न सगळ्यांना पडल्यानंतर त्याचं उत्तर शास्त्राद्वारे आपल्याकडे आलं पाहिजे की अदृष्टार्थी म्हणजे अदृष्ट बुद्धीने आम्ही या पंथात आलो पाहिजे. तुम्ही जर का दृष्ट बुद्धीने जर का आलात तर दृष्टपर परमेश्वर करणारच आहेत, नरक चुकविणार आहेत वगैरे वगैरे.
परंतु आपण मुळातच दृष्टपर बुद्धीने जर का आलो तर नाही चालणार. या पंथात जर का यायचं आहे आणि तुम्हाला पुढे विशेष ज्ञानापर्यंत प्राप्तीपर्यंत जायचं तर अदृष्ट बुद्धीनेच प्रवेश करा, किंवा दृष्टपर बुद्धीने जरी प्रवेश केला तर अदृष्टपर बुद्धी आपली तयार करा. नंतर अनुसरण घ्यायचं आहे तर अदृष्टपर बुद्धीनेच घ्या. स्मरण करायचंय तर दृष्टपर बुद्धीने नाही. जरी स्वामींनी सांगितलंय पडते आकाश धरी वगैरे, तरी तो विषय डोक्यातनं काढा. नामे वेद बोध अनुसरण स्मरण आणि ईश्वर प्राप्ती यासाठी स्मरण करा. अदृष्टपर बुद्धीने स्मरण करा, दृष्टपर बुद्धीने नाही. जेही येथीचा विधी कराल तो अदृष्टपर बुद्धीने जर का केला तर त्यांच्याविषयी भट्टोबास म्हणतात की अदृष्टार्थी जे असते त्याची करणे ती ऐसीची, की त्यांचं करण हे असंच असतं की ते दोषाच्या संपर्कात जरी गेले तरी ते दोषवंत होत नाहीत. दोष जरी त्यांच्यापर्यंत पोहोचला तरी त्या दोषामध्ये ते लिंपायमान होत नाहीत. आमच्या आचार्य भट्टोबासांना स्वामींनी स्वतः घरी पाठवलं, परंतु त्या दोषामध्ये ते लिंपायमान झाले नाही, तिथे अडकून नाही राहिले, ते परत आले. आमचे माहीम भट्ट जरी गेलेले आहेत द्रव्य आणायला, परंतु त्या द्रव्यामध्ये ते लिंपायमान झालेले नाहीत, ते परत आलेले आहेत आणि पंथासाठी एवढं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. ही कुणाची लक्षणं आहेत ना? अदृष्टार्थी जे असती. आजही आमच्या पंथामध्ये जे अधिकरण आहेत, चर्यावंत आहेत, स्मरणनिष्ठ आहेत, हे सगळे अदृष्टार्थी आहेत आणि तयांची करणे ती ऐसीची की, म्हणजे ते दोषामध्ये लिंपायमान होत नाहीत आणि आपल्यामुळे इतरांना सुद्धा दोष घडेल अशा प्रकारचं कुठलंही वर्तन आचरण ते करत नाहीत. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 51, 52 आणि 53 अशा 3 स्मृत्यांचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.